मंडळी, मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांपाठोपाठ मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या नव्या अध्यक्षांची निवडही आज बिनविरोध झाली। भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे हे स्थायी समितीच्या अध्यक्षपदी, तर भाजपच्याच राजेश्री शिरवडकर या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत। मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे। मुंबई महापालिकेचं अंदाजपत्रक हे 74,000 कोटींपेक्षा जास्त आहे। महापालिकेतल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्याचा अधिकार हा स्थायी समितीकडे असतो, त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। तसंच मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी ही शिक्षण समितीकडे असते, त्यामुळे शिक्षण समितीचं अध्यक्षपद ही देखील मोठी जबाबदारी मानली जाते। पाहुयात स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी बिनविरोध निवडीनंतर काय प्रतिक्रिया दिली। 2014 साली मध्यवैतरणा झाल्यानंतर पाण्याचा एकही मोठा स्रोत हा मुंबईमध्ये आला नाही। नजीकच्या भविष्यकाळामध्ये गारगाई प्रकल्प हा लवकरात लवकर प्रशासनाने पूर्ण करावा, याचं कारण आज मुंबईमध्ये पाण्याचा थोडासा तुटवडा होतोय। माझ्या माहितीप्रमाणे 4,200 MLDच्या ऐवजी 3,800 MLD हे मुंबई शहरामध्ये येत आहे। पण गारगाई प्रकल्प झाल्यानंतर मुंबईकरांना दिलासा देण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण केल्याशिवाय राहणार नाही। मराठी सगळ्यात प्राधान्य आमचं मराठी शाळांना वाचवण्याचं असेल। मराठी शाळा बंद का पडत चालल्या, तर मराठी शाळेची पटसंख्या कमी होत चालली आहे। ती पटसंख्या वाढली की मराठी शाळा पण वाढणार। त्याच्यामुळे येणाऱ्या काळात, ह्या माझ्या एक वर्षाच्या संपूर्ण काळात ही पटसंख्या कशी वाढेल ह्याच्यावरती संपूर्णपणे विचार केला जाईल। आणि त्याच्यासाठी नक्कीच जे तज्ज्ञ आहेत, जे शिक्षण खात्यातील किंवा शिक्षणातील शैक्षणिक जे तज्ज्ञ आहेत, त्यांचा देखील विचार ह्याच्याशी घेतला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।